शिवराय, मी माधुरी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावा। आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील। तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण। काल पावसामुळे खूप काम वाढलं होतं, बाहेर सगळं झाडून वगैरे घेतलं, त्यानंतर इकडचं पाठीमागचंही सर्व पुसून वगैरे घेतलं आणि आणखी एक काम वाटलं की उंदीर घरात घुसला। आता काढला तर आहे, कुठं गेला तो मला सापडेनच नाही। अगोदर निघालेला पण नंतर पूर्ण घरामध्ये शोधलं, बेडरूम मध्ये नाही गेलं, नाही तर पूर्ण काम होऊन जाईल कपड्यांचं। मग ते त्याच्यामध्ये 2-3 तास गेले, म्हणजे 5:30ला उठल्यानंतर मला जवळपास 8 वाजले कपडे धुण्यासाठी। तर एवढा वेळ त्या कामामध्ये गेला। नंतर 10 वाजेपर्यंत कपडे वगैरे धुतले आणि पिल्लूलाही रात्री ताप आलेला, त्यामुळे मग आज त्याच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागेल आणि थोडी सर्दी पण वाटते। म्हणलं एकदा डॉक्टरकडे संध्याकाळी दाखवून आणूया। तर मग पोहे बनवले त्याच्यासाठी, म्हणलं तो खायला आणि बाकीचं मग तुमच्यासोबत शेअर करेल। मस्त आज मी पोहे बनवले पिल्लू आणि माझ्यासाठी नाश्त्याला। आता आम्ही पोहेच खाणार आहोत दोघं जण आणि त्यालाही बरं नाही। टाक लिंबू टाक, त्याला आवडतात म्हणून मग बनवले होते। म्हटलं थोडंसं खाईन मग, कारण तोंडाला टेस्ट नसते। आणि जी मॉपची माझी बकेट आहे ना, ती कशाने चिपकवली ते तुम्हाला दाखवायचं होतं। म्हटलं चला आज दाखवते। तर ही अशी कांडी हे इथं एकदा सेल लागलेलं होतं, तिथून मी आणली होती आणि त्याने खरंच चिपकलंय। अजून तर व्यवस्थित चालतं आणि पूर्ण इथं जी आहे ना, इथून हे लावतात, इथून पूर्ण अशी चीर पडलेली आहे त्याला खालपर्यंत। आतमधून पण लावावं लागेल का? गरम करा थोडं परत का झालं? आणि ते फक्त गॅसवरती किंवा कशावरती तुम्ही म्हणजे जाळावरती गरम करून तिथं लावायचं असं, जिथं तुटलेलं असं कोणतंही तुमचं प्लॅस्टिकचं भांडं असू द्या घरातील, तिथं लावलं ना ते चिपकून जातं आणि खरंच व्यवस्थित चिपकलेलं आहे। सध्या माझा मॉप व्यवस्थित चालतोय, म्हणजे पाणी वगैरे काही गळत नाही त्यातनं। मी तुम्हाला दाखवते पुढे। आडवं पण आहे का? तेवढंच आहे, तेवढंच दिसतं थोडं। कार्टून बरणी घेऊन आलो उभं राहायला, लय बी नका नाही जाईन पापोद्रा ओढून। आणि फक्त तिथे लावायचं आणि व्यवस्थित राहतं ते। तिथं त्यांनी डेमो दाखवलेला होता, मी आणलं तेव्हाही व्हिडिओमध्ये का दाखवलेलं होतं, पण तो खूप आधीचा व्हिडिओ आहे। आणि हे कुठेही मला असं वाटतं शॉपमध्ये भेटेल, एखाद्या स्टेशनरी वगैरे असतं तिथं भेटत असावं। तर फक्त असं लावून घ्यायचं, खूप जास्त काही लावायची गरज नाही। जास्त झालं तर म्हणून यांनी वरच्या वर काढून घेतलं आणि ते थंड झालं की कडक होऊन जातं। आपलं एमसील सारखं चिपकलेलं आहे आणि आता जवळपास मी महिना होत आला असेल तसं लावलेलं आहे, पण अजिबात निघालेलं वगैरे काही नाही आहे। फक्त तुम्हाला दाखवायचं राहिलेलं होतं, व्यवस्थित लावून घ्यायचं। फक्त लावताना हातावर वगैरे नाही पडू द्यायचं, नाही तर मग हाताला कसं ते चिपकू शकतं। त्यामुळे मग मी पण लावलं नाही, यांनाच लावून दिलं आणि त्यांनीच लावलं शेवटी। आणि आता तुम्हाला दाखवते पाणी टाकून, नाही तर पाणी जर टाकलं ना पूर्ण पाणी, म्हणजे मी पोछा मारायला आणलं ना घरामध्ये, तर पूर्ण पाणी होऊन जायचं। तर आता पाणी वगैरे काही गळत नाही, मी रात्रभर तसंच लावून ठेवलेलं होतं। तर तुम्ही ते बघू शकता, तर आतमधून चीर दिसते पूर्ण पडलेले त्याला। तर इथं पाठीमागे राहत होत्या सेल वरतून पडलं होतं, कसं बाहेरून कोणी फेकलं होतं काय, मोठा सेल असतो ना तो गिजरचा, तो त्यामध्ये पडला होता, त्यामुळे ते तुटलेलं होतं। तसं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आणि अजिबात पाणी वगैरे काही गळत नाही आहे त्याच्यामधून। तर असं हे चांगलं आहे। जर तुमच्याकडे कुठं भेटलं तर असं काही तुटलेलं असेल प्लॅस्टिकचे वस्तू, तर त्याला यूज करू शकता। आता जर हे नसतं चिपकवलं तर हा मॉप काही कामाचं नव्हतं। आणि त्याला कसं असतं, त्या मॉपला ना पाण्यामध्ये व्यवस्थित क्लीन करून मग असं म्हणजे घरामध्ये उंदीर घुसला पण सगळं पसारा काढून ठेवली। इकडं होता, इथून इकडे आला, पूर्ण किचनमध्ये सगळीकडे फिरून आला। आता हे सगळं मी काढून ठेवलं। आता जवळपास 2 वाजले आणि एवढा सगळा पसारा पडलेला आहे। हाताही सगळं आवरायचं आहे, फरची वगैरे पुसली। तर पिल्लूला जेव वगैरे घातलं, त्यानंतर त्याला झोपवलं। घरामधला सगळा जो पसारा होता तोही लावून घेतला, फरची वगैरे पुसून घेतली, कारण म्हटलं सगळं सामान पुढं काढलेलं आहे तर व्यवस्थित लावून घेत आहे, म्हणजे पुसून घेतलं तर मग क्लीन राहतं। त्यामुळे मग ते काम केलं। ते काही तुमच्यासोबत तेवढं काही जास्त शेअर केलं नाही। आणि मग संध्याकाळी म्हटलं चला आता पनीरची भाजी बनवते, तर तुमच्यासोबत शेअर करते। तर इथं कढईमध्ये मी थोडीशी जिरे, लसूण, त्यानंतर कांदा, टोमॅटो कट करून घेतला, 2-2 घेतलेला आहे, दोन्ही पण मीडियम साईजचं कट करून घेतला आणि ते फ्राय करून घेते आणि नंतर याची प्युरी बनवणार आहे, ते पुढे दाखवतेच। म्हटलं होतं तसं पिल्लूला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहे, कारण त्याला ताप आणि थोडंसं सर्दी पण वाटते, कारण अँटीबायोटिक द्यावं लागलं होते, कारण सर्दी झाली तर मग द्यावंच लागतं। त्यामुळे मग तिकडे जाणार आहे। चपाती बनवून ठेवली, भाजीची ग्रेव्हीसाठी टोमॅटो कांदा ते फ्राय करून ठेवले, फक्त ग्रेव्ही बनवून तडका द्यायचा आहे पनीरच्या भाजीला, ते आल्यानंतर। तर हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो, त्याला मी म्हटलं तुम्हाला तसं अँटीबायोटिक, तर सर्दीचं तापाचं औषध तर होतंच माझ्याकडे,
सर्दी इतकी काही नाही आहे, पण मग एकदा दाखवून आणलं आणि सर्दी आणि ताप दोन्ही आलं ना मग अँटीबायोटिक द्यावंच लागतं, किंवा फक्त ताप असेल 3 दिवसापेक्षा जास्त आला नाही तर मग काही गरज नसते, आणि सर्दी ही 3-4 दिवसात गेली तरीही अँटीबायोटिक द्यायची काही गरज नसते. पण म्हटलं दोन्ही आईसोबत वातावरणही चेंज झालं आहे त्यामुळे मग अँटीबायोटिक द्यावंच लागेल, म्हणून मग गेलो होतो घेऊन. तर त्यांनी तेच दिलं, अँटीबायोटिक दिलं आणि सर्दी तापाचं औषध तर होतंच. मग ते आणलं आणि इथं कढईमध्ये मग घरी आल्यानंतर मी तेल टाकलेलं आहे आणि पनीर तळून घेते. तुम्ही तसेच टाकले तरी चालतात, पण यांना नाही आवडत ते म्हणजे असे डायरेक्ट टाकलेले. थोडेसे फ्राय केले ना तर त्याची जो वास वगैरे आहे तो निघून जातो, आणि खूप जास्त नाही करायचे मग ते रबरावाने ताणतात. थोडेसेच करायचे. त्यानंतर तेल मी जेवढं पाहिजे तेवढं टाकलं, थोडंसं कमी करून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये तेजपत्ता टाकला आणि कांदा टोमॅटोची जी मी कढईमध्ये परतून घेतलेलं होतं ते मिक्सरमध्ये टाकलं. थंड केल्यानंतर त्याची प्युरी बनवून घेतली आणि तुम्ही ते बघू शकता कढईमध्ये छान जी प्युरी आहे ती परतून घ्यायची, म्हणजे त्याचा जो वास आहे, स्मेल आहे तो येत नाही आणि भाजी चांगली होते. त्यानंतर त्यामध्ये मी मसाला टाकलेला आहे, जो आपला पनीरचा बटर मसाला भेटतो डीमार्टमध्ये सुहानाचा, तो घेतला, दुधामध्ये टाकला, तो मिक्स केला आणि त्यानंतर प्युरीमध्ये टाकला. लाल तिखट टाकलं थोडंसं आणि थोडंसं गरम मसाला, बाकी काही टाकलेलं नाही आहे. आणि तो सुहानाचा मसाला होता त्यामुळे दुसरं दालचिनी वगैरे इलायची वगैरे काही टाकायची गरज पडत नाही. ते नसेल तर मग आपला घरगुती जो मसाला आहे तो खडे मसाला तो टाकून मग तो बारीक करून टाकावा लागतो. तिथं मला घट्ट पातळ जेवढं पाहिजे होतं तेवढं पाणी टाकलं. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं, छान मिक्स करून घ्यायचं आणि कमी गॅसवरती छान अशी एक उकळी काढून घ्यायची. सर्वात महत्त्वाचं ग्रेव्हीच म्हणजे मेन असते तेव्हा भाजी छान होते. ती मला एकदा ग्रीन कलरची जी असतं पनीर टिक्का पनीर कढई ती एकदा बनवून बघायची आहे. ती काही मी कधी बनवलेलीच नाही. त्यानंतर इथं जे पनीर होतं ते टाकलं आणि जे मी हे काढून ठेवलेलं होतं बटर भाजीमध्ये टाकण्यासाठी तर तेही वितळायला लागलं होतं. मग ते टाकून दिलं मी आधीच, नाही तर नंतर टाकायचं होतं मला. म्हटलं ते डिशलाच लागून जाईल सर्व. तर पनीर टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा एक 3 ते 4 मिनटं कमी गॅसवरती छान एक उकळी काढून घ्यायची. आणि नंतर इथं मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते. कोथिंबीरमुळे पण मस्त टेस्ट येते आणि मस्त आपली हॉटेलसारखी छान अशी पनीरची भाजी तयार होते. आणि पनीर जास्त करून काय बनवलं जात नाही, महिन्यातून एकदा किंवा एकदाच होतो, शक्यतो कधीतरी 2दा होतं. सध्या डायटिंग करायचं म्हटलं तर प्रोटीन लागतं, नाही तर मग असं विकनेस खूप थकून जातं. त्यामुळे मग आता आणलेलं होतं, म्हटलं चला भाजी बनवूया. आणि प्रॉपर डायटिंग त्याचं माझं काही सुरू झालेलं नाही, तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेल जर मला त्याचा खरंच फायदा झाला तर. आणि इथं मी आता भाजीला छान अशी उकळी काढून घेते, तोपर्यंत जेवायला वाढून घेते, म्हणजे बाकीचं पाणी वगैरे जे पाहिजे, चपाती वगैरे, तोपर्यंत भाजी बनते, म्हणजे जेवायला लगेच घेते. 8 वाजता आम्ही जेवण करतो. तर मस्त इथं पनीरची भाजी तयार झालेली आहे. कशी वाटली तेही सांगा आणि कमेंट करून. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. थँक्यू.